आज आपण काय करणार आहोत? आज आपण जाणार आहोत कॉलेजला. खूप दिवसानंतर कॉलेजला जायचं आहे. पाऊस पडत होता म्हणून सुट्ट्या भेटलेल्या, नंतर एक्झाम झाल्या. बट आज कॉलेजला जावं लागणार आहे. पण इतके दिवसात नाही गेलोय तर आज पण नाही आहे माझं कॉलेजला जायचं, कारण खूप जास्त पाऊस पडतोय बाहेर. बट जावं तर लागेल. सो मी आता जातो तयारीला, परत येतो. बाय. मी झाले रेडी कॉलेजला जाण्यासाठी आणि आता मी निघतोय कॉलेजला. खूप कंटाळा येतो करत कॉलेजला जायचा. आज पावसाने परत टांग दिली, पाऊस पडतोय, पुढे जायचं लागेल. सो आता मी निघतो. व्हिडिओ नाही काढू शकणार कारण खूप पाऊस चालू आहे बाहेर. आवाज नसेल येत, खिडकी लावली मी त्यामुळे, पण पाऊस चालू आहे बाहेर. सो कॉलेजला भेट डायरेक्ट. तर फायनली मी पोचलो आहे कॉलेजला. तसं बोललो होतं खरं तर आज पाऊस पडणार आहे. आज कोणी नाही येणार आणि कोणी नाही आहे. का बोलत होत कॉलेजवाले काय माहिती 2 दिवसासाठी. ठीक आहे, आता आले, वेट करू. मित्र कोणी आले तर तुम्हाला नक्की दाखवेन. माझे मित्र म्हणजे सगळे एक से एक नग आहेत, तर ते आले तर नक्की दाखवेन. पण मला तर नाही वाटत ते येतील, जसं कारण जे बोललो ना, एक से एक नग आहेत. त्यांना कॉलेजला येण्यासाठी कारण नाही लागत, ते कधीही नाही येत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. आमच्या स्कूलमध्ये तर बँडवाल्यांना किती प्रेफर करायचं. तर आता मी चाललो आहे घरी, कारण खूप वेळचा थांबलो होतो. एकही मित्र आला नाही. म्हटलेलो ना, आज पाऊस पडतो म्हणजे कोणी येणार नाही. उगाच आलो मी पण ठीक आहे. आता घरी जाईल, जिमला जायचं आहे. सो बघूया आता कधी जातो जिमला. तर आता उतरलो आहे कळव्याला, म्हणजे आता घरी जातो. आज मम्मी आली आहे खूप दिवसानंतर. मम्मी गावी गेलेली, सो मम्मीला भेटेल. मम्मी गावी गेली आहे, करमत नाही तर मला. सो बघू. जिमला जायला तर होत नाही आता, कारण माझ्या आता लक्षात आलं मला 1 वाजता जॉबला जायचं. माझी दुपारची शिफ्ट आहे. संध्याकाळी लवकर सुटलो होतं, देन संध्याकाळी जाईल जिमला. असंच होतं, कारण जे कधी टाईम भेटतो कधी नाही भेट, म्हणूनच बॉडी नाही बनत आहे. बॉडी बनायचं मेन रिझन हेच. नाहीतर 1-2 महिन्यात बॉडी बनवायला काय प्रॉब्लेम नाही. सो बघूया आता घरी जाऊन काय खायला असेल. काल मी बनवलेलं चिकन संडेचं. नॉर्मली मी जेवण बनवतो तेव्हा घरी असताना नॉनव्हेजच बनवतो म्हणजे. सो मी फायनली परत घरी आलो आहे आणि आज ही परत इथेच बसलेली आहे. मम्मी ही माझी मम्मी आहे आणि खूप दिवस झाले गावी गेलो होती. आज आले गावावरून. काय आणले? मम्मी बोलते ब्लॉगमध्ये काय नाही, तर मम्मीला आजपासून रोज मी ब्लॉगमध्ये घेणार आहे. कारण मी नसेल आलं तरी मम्मी ब्लॉगमध्ये आली पाहिजे. त्यामुळे तो मी आता होतो फ्रेश, कारण मला जायचं कामावर. कधी कधी मी पण ब्लॉगिंग करणार. हां, माझ्याकर खोट बोलायचं नाही. 3 वर्ष झाले हेच ऐकतोय, पण अजून ब्लॉगिंग काही सुरू केली नाही. हां, एक गोष्ट सांगायला विसरलो मी. आज मी येताना माझ्यासाठी एक गोष्ट आणली आहे जी मला खूप दिवस झाले पाहिजे होती. आणि सगळ्यांना सेलिब्रिटी व्हायचं, त्यामुळे अंजू बोलते आज ती ब्लॉगमध्ये बोलणार आहे. तर बघूया अंजू काय बोलते. हाय गाईज, मी याची बहीण आहे आणि माझी मम्मी आली आहे गावावरून. ती काय काय घेऊन आले तुम्हाला मी दाखवणार आहे. ती घेऊन आली आहे. काय आणलं मम्मी तू? हे काय? हे आहे शेवगाचं पाला, त्याला लागतं शेवग्याची शेंगा. ह्याचं बनवणार आहे आपण मोरिंगा पावडर. मोरिंगा पावडर हे दादासाठी बनणार आहे, आमच्यासाठी नाही. त्याने काय म्हणा, हेल्थसाठी चांगलं असतं गाईज. अंग्रेजी बोलती है असं मम्मीचं म्हणणं आहे. सगळ्यांना माहिती आहे त्याच्यात. आणि लिंबू आणले, ते घरच्या झाडाचे आहेत, ओरिजिनल. हे सगळं गावाकडचं आहे गाईज, त्याच्यामुळे मस्त ओरिजिनल लिंबू आहे. आणि हा एवढा मोठा असं कढीपत्ता आणलाय. हा बापरे, एवढा मोठा आणलाय कढीपत्ता. तो करून ठेवलाय साफ, म्हणजे हा खराब नाही होणार.
गाईज मी मम्मीला सांगितलेलं मला बॉटल पाहिजे म्हणून मम्मीने गावाकडून मला बॉटल आणले. बघितलं तर स्ट्रॉंग स्मेल आहे. एवढं सगळं आणलंय पण आता हे होणार नाही. पण खायला काय नाही आणलं. खायला पुरणपोळी आणले, भजी दिले, काकाने डब्बा भरून दिला. पुरणपोळी, भजे आणि चिवडा चटणी. सांगितलेला. कसली चटणी? याची कराळ्याची चटणी. कराळाची चटणी. हे काही शब्द आहेत की मी फर्स्ट टाइम ऐकतोय. काय मी चिवडा सांगितलेला मम्मीला. बरं काय? काय सांगितलं होतं? अन्ना चिवडा, अन्ना. आमच्या गावी अण्णा चिवडा भेटतो, काका चिवडा पण भेटतो आणि बाबा चिवडा पण भेटतो. तर एवढ्या सगळ्या टाइमपास नंतर आता मी रेडी होतो, मला जायचंय कामाला. बाय. खराब नाही. खूप स्ट्रगल करायला लागतोय. A few moments later. बघू कसं दिसतंय. तर गाईस याने माझा ब्रेसलेट घालून गेला. आता मला घाल माझा ब्रेसलेट. बस झालं, चल. तो हे कसं दिसतंय तुम्ही मला नक्की सांगा. ओके बाई. ॲक्च्युली मी आता खातोय, माझ्या मावशीने स्पेशली माझ्यासाठी पुरणपोळी पाठवलेली गावावरून आणि माझी फेवरेट कांदा भजी पाठवली होती. सो नाव आता ते खाईल. आज खरंच खूप जास्तच पाऊस पडतोय, त्यामुळे मला कामावर जाताना शूट करता येईल की नाही माहिती नाही, कारण ट्रेनला पण गर्दी असणार आणि मला छत्री न्यायचा खरंच खूप कंटाळा येतो. त्यामुळे मी, कारण इथून स्टेशनपर्यंत जायचं, स्टेशनपासून कामावर जायला पण जास्त लांब नाही आहे, तर मी छत्री नेणं अवॉइडच करतो. बट बघू, जास्तच पाऊस असेल तर नेईल, बट नसेल तर कशाला नाही, तर थोडंसं भिजलं की सुकून टाकायचं. तर मी आताही खातो आणि त्याच्यानंतर परत येतो. निघताना मी निघालो होतो, पाऊस नाही आहे, होपफुली थांबला आहे. माझी बहीण अंजली पण येत होती, पण ती नेहमीसारखं गुल्लकड तिचा चष्मा विसरली आहे, सो ती घरी गेली चष्मा आणायला. हे तिच्या होपसर आलेली की पाऊस पडेल तर मग तिच्या छत्रीत जाईल, पण ती गेली घरी. आता पाऊस नाही पडला तर बरं, तर बघूया. लाईक माझा नशीब खरं मला माहिती आहे, मी स्टेशनला जाईपर्यंत पाऊस पडणार म्हणजे पडणार. आज नशीब चांगलं असेल तर नाही पडला पाहिजे. बघूया येईल आता. तर दिवसभराच्या परिश्रमानंतर मी चाललो आहे घरी. खरंच म्हणजे पूर्ण दिवस काम केल्यानंतर घरी जायचा जो आनंद असतो ना, तो कुठे भेटत नाही. आणि फुल आजूबाजूला एवढं वातावरण छान आहे, सगळीकडे ढोल वाजत आहेत, फटाके वाजतात, तर खरंच खूप छान वाटते. तसं ते गणपती सण आला की सगळीकडे उत्साह पसरतो ना. तसं मी देव वगैरे मानत नाही, पण सण आवडतात मला. देन स्वतः मी जातो आहे घरी जाईल, थोडासा खाईल पिईल, देन बाकीचं कामं. तर बघूया आता घरी कसं पोहोचतोय, कारण या टायमाला गाड्या थोड्या लेट असतात, गर्दी असते कधी कधी. देन लेट्स सी. तर फायनली मी घरी पोचलो आहे. होपफुली पाऊस नव्हता आज, आणि आता घरी आलो आहे, तर मग आता जेवेन. आणि आपण बघू शकता अंजू परत इथेच आहे, म्हणजे खाली बसली पण आहे तिथेच बसलेली. सो अंजू जेवण केलं का? हो. काय करते? झोपेचा मूड म्हटलं. आणि गाईस तुम्ही बघू शकता मम्मीने मला नवीन नाकात लागलं. कधी? कारण मी ना सोन्याचं हरवलं. सोन्याचं म्हणजे सोन्याचं हरवलं? हा, याच्यामुळेच हरवलं. त्या दिवशी याने पाडलं, ते डब्बा त्याच्यात होतं. हा,
हा तूच पाडलं. म्हणजे यात पण मेज माझी. हा याची चुकी. सुना क्या ये भी मेरी गलती है. नको. तर एवढ्या मोठ्या हर्ट नंतर आता मला खूप जास्त दुखतंय इथं छातीत, कारण माझ्या बहिणीला सगळं दिलंय दिलंय नाही अजून येतंय. आणि मला काहीच नाही. वाह क्या एक्टिंग कर रहा है. ठीक है, हमारे भी दिन आएंगे, अपना टाइम आएगा. सीने में हर रास्ते को चीरेंगे, हम कामयाबी छीनेंगे, सब कुछ मिला पसीने से, मतलब बड़ा अब जीने में. क्यों? क्योंकि अपना टाइम आएगा. तू नंगा ही तो आया है, क्या घंटा लेकर जाएगा. अपना टाइम आएगा.